श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 31. गंधर्वाच्या हातून कौरवांची सुटका. पांडवांना आपल्या वैभवाचे दर्शन घडवून त्यांना ठार मारावे अशा विचाराने दुर्योधनाने घोष यात्रेस प्रारंभ केला. बरोबर सैन्य घेऊन तो दैत्यवनापाशी येऊन पोचला. ही गोष्ट चित्रसेन गंधर्वाला समजताच तो पांडवांच्या रक्षणार्थ धावून आला. रस्त्यातच कौरवांची व चित्रसेनाची गाठ पडली. मोठी लढाई होऊन चित्रसेनाने दुर्योधनाचा पराभव केला व त्याला पकडून तो नेऊ लागला. सर्व सैन्य इकडे तिकडे पळून गेले. काहीही पांडवाकडे जाऊन सर्व वृत्तांत धर्माला सांगितला. धर्माने आपल्या सर्व भावांना आज्ञा करून दुर्योधनाला सोडून आणण्यास सांगितले. पांडव आपापली शस्त्रे घेऊन चित्रसेनावर चालून गेले. तुंबळ युद्ध झाले. शेवटी चित्रसेनाने पांडवांची भेट घेऊन कौरवांच्या कटकारस्थानांची माहिती दिली. परंतु तरीही हे आमचे भाऊ आहेत, त्यांना सोडून दे अशी धर्माने चित्रसेनाला आज्ञा दिली. ते मान्य करून चित्रसेनाने दुर्योधनाला सोडून दिले. परंतु त्यांची चांगलीच निर्भत्सना केली. दुर्योधनाचा अपमान झाल्याने तो अधिकच द्वेषाने जळफळू लागला, पण त्याला काहीही करता येत नव्हते. इकडे कौरवांचा मेहुणा जयद्रथ हा स्वयंवरासाठी शाल्व देशास निघाला. एकदा असे झाले की पांडव आश्रमात नव्हते. द्रौपदी नुकतीच स्नान करून बाहेर उभी होती. जयद्रथ सहजच त्या बाजूने जात असता त्याने द्रौपदीस पाहिल्यावर त्याच्या मनात तिच्याविषयी वाईट वासना निर्माण झाली. त्याने द्रौपदीला आपल्या दूताकरवी निरोप पाठवून तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु द्रौपदीने त्याची निंदा करताच त्याने द्रौपदीला जबरदस्तीने रथात ओढून घेतले आणि तो वेगाने निघून जाऊ लागला. ही गोष्ट पांडवांना समजताच ते रागाने लाल झाले. त्यांनी जयद्रथाच्या सैन्याला गाठून त्याचा पराभव केला व भीमाने जयद्रथाच्या दूतास जागच्या जागीच ठार मारले. नंतर त्याने जयद्रथाकडे मोर्चा वळविला, पण मध्येच धर्माने भीमाला अडविले. धर्म म्हणाला, भीमा, जयद्रथाचा वध झाला तर आपली चुलत बहीण विधवा होईल, तरी तू हे कृत्य करू नकोस. हे ऐकून भीमाने जयद्रथाला द्रौपदीची क्षमा मागण्यास सांगितले. जयद्रथाने द्रौपदीला साष्टांग नमस्कार घातला. जयद्रथाच्या डोक्याचे 5 पाट काढून सर्वांनी त्याची खूपच विटंबना केली व त्याला हाकलून दिले. एके दिवशी एक ऋषी अग्निहोत्रासाठी अग्नी तयार करीत होता, परंतु तेवढ्यात त्याची पात्रे एका हरणाने पडविली. त्याने पांडवांना ती शोधून आणण्याची विनंती केली, पण ती सापडली नाही. दमल्यामुळे नकुल जवळच्या तळ्यावर पाणी पिण्यास गेला. इतक्यात कुठून तरी आवाज आली, माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय पाणी प्यायलास तर मरशील. नकुलाने तिकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे नकुल खरोखर मृत्युमुखी पडला. त्याचा शोध करीत आलेला सहदेव, भीम, अर्जुन यांचीही तीच अवस्था झाली. शेवटी धर्म तेथे आला. त्याने मात्र विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिली. तेव्हा खुश होऊन प्रत्यक्ष यमाने धर्माला दर्शन दिले. 4 भावांना जिवंत केले. यमानेच हरिणाचे रूप घेऊन ऋषीची पात्रे चोरली होती ती अखेर परत मिळाली. अशा प्रकारे पांडवांचा 12 वर्षाचा वनवास पूर्ण झाला व ते सर्व ऋषींचा व ब्राह्मणांचा निरोप घेऊन अज्ञातवासात राहण्यास निघून गेले. येथे अध्याय 31 समाप्त. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 32. पांडवांचा अज्ञातवास व जिमूताचा वध. पांडवांची वनवासाची 12 वर्ष पूर्ण झाली. 1 वर्ष अज्ञातवासाचे कसे काढावे याबाबत धौम्य ऋषींनी पांडवांना उपदेश केला. पांडव मत्स्य देशाजवळ आले. तेथे घोर अरण्यात त्यांनी शमीच्या एका झाडावर आपली शस्त्रास्त्रे लपून ठेवली व ते नगरात आले. तेथे एका देवळात त्यांनी मुक्काम केला. धर्मराजाने तेथील देवीची महान आराधना केली. देवी प्रसन्न झाली. तिने धर्माला पुन्हा राज्यावर बसविण्याचा वर दिला. नंतर धर्माने स्वतःचा वेश बदलून ककभटाचे रूप घेतले व तेथील विराट राजाला सांगितले की मी उत्तम दूत खेळतो, मला तुझ्याजवळ आश्रय दे. राजाने ब्राह्मणाला ठेवून घेतले. भीम बल्लव नाव घेऊन आचारी बनला व राजाकडे स्वयंपाक करण्याकरिता नोकरीस राहिला. द्रौपदी विराटाच्या सुदेशना राणीकडे गेली. सुदेशना दयाळू होती. द्रौपदीने आपले नाव सैरंध्री सांगितले. ती राणीला म्हणाली, पूर्वी मी द्रौपदीकडे नोकरीस होते, तरी आपण मला आता आधार द्या. सुदेशनेने तिला ठेवून घेतले, पण तिला सांगितले की तू राजाच्या नजरेस पडता कामा नये, नाहीतर राजा तुझ्या सौंदर्यावर भाळेल आणि माझा त्याग करील. परंतु द्रौपदीने सांगितले की मी गंधर्व पत्नी आहे, जे माझ्यावर पापी नजर ठेवतील त्याला गंधर्व ठार मारतील. त्या गंधर्वाशिवाय इतर सर्वजण मला पित्या समान आहेत. असे आश्वासन द्रौपदीने दिल्यावर सुदेशना निश्चिंत झाली. इकडे अर्जुन बृहन्नडेचे सोंग घेऊन राजाकडे गेला आणि म्हणाला, हे राजा, मला उत्तम नृत्य करता येते. तेव्हा राजाने बृहन्नडेला आपली मुलगी उत्तरा हिला नृत्य शिकविण्यास सांगितले. सहदेव तंतीपाल म्हणून विराटाची गुरे सांभाळू लागला आणि नकुल अश्वपरीक्षकाचे काम करू लागला. अशा प्रकारे सर्वजण विराटाकडे नोकरीस राहिले, परंतु एकमेकापासून दूर राहिले. राजाला एकमेकांची ओळख आहे याची यत्किंचितही जाणीव होऊ नये म्हणून ते फार दक्षता घेत होते. अशा प्रकारे महिने उलटले. एकदा विराटाकडे अनेक ठिकाणचे पहिलवान आपले नैपुण्य दाखविण्यासाठी आले. त्यांच्यात एक
जिमूत नावाचा बलशाली पहिलवान होता. त्याने पाहता पाहता विराटाच्या सर्व पहिलवानांना जिंकले. त्यावेळी कंकाने राजास सुचविले की आपल्या बल्लव आचार्याला जिमूतची कुस्ती खेळायला सांगा. राजाला सूचना मान्य झाली. बल्लवाने जिमूतास कुस्तीत चांगलेच लोळविले आणि अखेर ठार मारले. बल्लवाचे हे सामर्थ्य पाहून विराट राजाने त्यास वस्त्रे व अलंकार बक्षीस दिले. येथे अध्याय 32 समाप्त. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 33. किचकाचा वध. दिवसामागून दिवस जात होते. एकदा सुदेशना व सैरंध्री गप्पा गोष्टी करीत बसल्या होत्या. इतक्यात किचक तेथे आला. किचक हा सुदेशनाचा भाऊ. सैरंध्रीला पाहून त्याच्या मनात तिच्याविषयी पापवासना निर्माण झाली. किचक सुदेशनाला म्हणाला, हिला माझी पत्नी होण्यास सांग. सैरंध्री हे ऐकताच रागाने निघून गेली. तो स्वतः सैरंध्रीची मनधरणी करू लागला, पण सैरंध्रीने त्याला सपशेल झिडकारले. किचकाने बहिणीस सांगितले, जर सैरंध्री माझी झाली नाही तर मला जगण्यात अर्थ वाटणार नाही. झाले. सुदेशनाला काय करावे ते सुचेना. असेच काही दिवस लोटले. एके दिवशी तिने सैरंध्रीला जेवणाचे ताट घेऊन किचकाकडे जाण्यास सांगितले. सैरंध्रीने नकार दिला, परंतु ती दासी असल्याने तिला किचकाकडे जावे लागले. ती रस्त्याने जात असताना सूर्याची प्रार्थना करीत जाऊ लागली. प्रसन्न होऊन सूर्याने तिच्या सोबतीला एक गुप्त राक्षस दिला. सैरंध्रीने किचकापुढे जेवणाचे ताट ठेवले. इतक्यात किचकाने तिचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. सैरंध्रीने हिसका देऊन हात सोडून घेतला. गुप्त राक्षसाने किचकाच्या कमरेत लात मारून त्याला आडवे पाडले. द्रौपदी म्हणजे सैरंध्री वेगाने तेथून निघाली आणि विराटाच्या सभेत दाखल झाली. तिच्या मागोमाग किचकही सभेत आला. त्याने भर सभेत सैरंध्रीवर लात मारली. इतक्यात गुप्त राक्षसाने एका फटक्यात किचकाला बेशुद्ध पाडले. सैरंध्रीने राजाला त्याच्या देखत हा प्रकार घडल्याबद्दल बोल लावला. बल्लवाला ते पाहून अत्यंत चीड आली. तो पुढे सरसावणार तोच कंकाने त्याला खून करून शांत राहण्यास सांगितले. द्रौपदीची ही वेगळ्या शब्दात त्याने समजूत घातली. मध्यरात्रीची वेळ पाहून सैरंध्री बल्लवाकडे गेली आणि रडू लागली. बल्लवाने तिला शांत केले. तो म्हणाला, तू गोड गोड बोलून उद्या रात्री त्याला नृत्यशाळेत आण, मग मी पाहून घेतो. सैरंध्री निघून गेली. पुढच्या तयारीस लागली. दुसऱ्या दिवशी किचकाने सैरंध्रीकडे जाऊन तिची क्षमा मागितली व तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. सैरंध्रीने किचकाला थोडीशी लालूच दाखवून रात्री नृत्यशाळेस येण्यास सांगितले. तेथे त्याची इच्छा पूर्ण होईल असे त्याला आश्वासन दिले. किचकही अगदी हुरळून गेला. विराटाने किचकाची झाल्या प्रकाराबद्दल कानउघडणी केली होती, परंतु किचक अगदीच ताडतंत्र सोडून वागू लागला. रात्री बल्लव आपले काम आटोपून नृत्यशाळेत जाऊन अंधारात एका कोपऱ्यात दडून बसला. सर्वत्र अंधार झाल्यावर किचक हलकेच नृत्यशाळेस आला. बारीक आवाजात बल्लवाने हाक मारून जवळ बोलाविले. मंदांध झालेल्या किचकाला फारच आनंद झाला. त्याने सैरंध्रीची बोलावती आहे असे समजून तिला मिठी मारण्यासाठी हात पुढे केले. त्याचवेळी बल्लवाने हात ओढून त्याला खाली पाडले आणि दोघात चांगलेच मुष्टियुद्ध झाले. त्यात भीमाने म्हणजेच बल्लवाने किचकास ठार मारले. हा हा म्हणता ही वार्ता सर्वत्र पसरली. सैरंध्रीच्या गंधर्व पतीने किचकास ठार केले असे जो तो म्हणू लागला. ही वार्ता किचकाच्या 105 बंधूंना समजताच तेही धावत आले. सैरंध्रीमुळे किचकाला मृत्यू आला तेव्हा किचकाबरोबर सैरंध्रीलाही जाळावे म्हणून तिला पकडून नेण्यात आले. ही वार्ता बल्लवाला कळताच वेषांतर करून तो स्मशानात गेला. त्याने तेथे जाऊन सर्व किचक बंधूंना यमसदनास पाठविले. सैरंध्रीला सोडवून आणले. सर्वच मारले गेल्यामुळे विराटाला आश्चर्य आणि दुःख वाटले. त्याने सुदेशनेला याबाबत समज दिली. सुदेशनेने सैरंध्रीला ताबडतोब देशाबाहेर जाण्यास सांगितले, परंतु तिने आणखी 13 दिवस राहू देण्याची विनंती केली. ती म्हणाली, माझे गंधर्वपती तुमच्याबद्दल भले चिंतित असतात. ते पुढे मागे नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. इकडे पांडवांना अज्ञातवासात असताना शोधून काढावे म्हणून दुर्योधनाने जंग पछाडले. विराटाच्या राज्यात कोणीतरी आचार्याने जिमूत नावाचा महाबलाढ्य पहिलवानास ठार मारले. इतकेच नव्हे तर सर्व किचकांनाही ठार केले. ही गोष्ट त्याच्या कानावर आली. त्यामुळे दुर्योधन अगदीच बावरून गेला आणि घाबरला होता. येथे अध्याय 33 समाप्त.